रायगडच्या पालीमधील भुतिवली धरणावर एक धक्कादायक प्रकार घडला। 2 तरुण हे पोहताना अचानक बुडायला लागले। मुंबईच्या गोवंडीतील 3 तरुण हे मजा करण्यासाठी भुतिवली धरणावर गेले होते। धरणावर गेल्यानंतर त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही, मात्र पोहताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 तरुण बुडायला लागले। या 23 वर्षांचा इब्राहिम खान आणि 24 वर्षांचा खलील शेख या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हे तरुण बुडत असताना त्यांच्या मित्रानं आरडाओरड सुरू केली। स्थानिकांना बोलावलं, पण तोवर खूप उशीर झाला होता। नेरळ पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले। काही दिवसांपूर्वी याच धरणावर 18 वर्षांच्या तरुणाचा सुद्धा बुडून मृत्यू झाला होता। प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातला अधिक तपशील त्यांच्याकडून घेऊया। प्रवीण, विक्रांत, नक्कीच पुन्हा एकदा एक दुर्दैवी रविवार कर्जतमध्ये घडला असं म्हणावं लागेल। कर्जत हे थोडं पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत असताना दिसतंय। मुंबईच्या अनेक तरुणांना येथे असलेल्या डॅमवरती येऊन आंघोळ करणे, पोहणे यासाठी मोह आवरला जात नाहीये आणि त्याच्यातूनच बरेच जीव जाताना आता दिसत आहेत। आज अशीच एक घटना घडली। मुंबईच्या गोवंडीमधील 3 तरुण हे नेरळ जवळील पाली भुतिवली नावाचं एक डॅम आहे, त्या डॅम वरती आले होते आंघोळीला। त्यावेळेला त्यातील 2 जण जे आहेत हे 2 जण पाण्यामध्ये उतरले आणि त्यांना पोहताना खरं तर पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही। इब्राहिम खान आणि खलील शेख ही 23-24 वर्षाची दोन्ही मुलं होती आणि त्यांचा जो मित्र होता तो किनाऱ्यावरून त्यांचं शूट काढत होता। त्यांच्याबरोबर एक कुत्रा देखील होता, जो की तोही त्यांच्याबरोबर पाण्यामध्ये उतरला होता। पण खोलीचा अंदाज न आल्याने ते दोन्ही तरुण काही क्षणार्धात त्या पाण्यामध्ये बुडाले। त्यांच्या मित्राने त्यावेळेस नंतर मग आरडाओरडा केला, ते दिसेनासे झाल्यानंतर त्यावेळेला गावकऱ्यांच्या मदतीने आणि ती नेरळ पोलिसांना कळवलं। नेरळ पोलीस तिथे पोहोचले। काही कालांतराने त्या दोघांचेही शव पाण्याच्या बाहेर काढण्यात आले। काही दिवसापूर्वी याच पाली भुतिवली डॅम वरती एक 18 वर्षाच्या मुलाचा देखील असाच बुडून मृत्यू झाला होता। खरंय प्रवीण, त्यामुळे या अशा दुःखद घटना टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। सोबतच प्रशासनानं सुद्धा आणखी काही कठोर उपाययोजना करता येतील का या संदर्भात सुद्धा विचार केला पाहिजे। धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।